पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयामध्ये या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। कतारमध्ये भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची फाशी रद्द होऊन तुरुंगवासामध्ये रूपांतर। दूतावासातील अधिकारी कतार सरकारच्या संपर्कात। उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट। भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण। अयोध्येचा 7-12 ही उद्योगपतीला दिला जाईल, खासदार संजय राऊत यांची भाजपवरती टीका। राम मंदिराच्या उद्घाटनाला बोलावलं नाही म्हणून थैथयाट करतायत नितेश राणे यांचा संजय राऊतांवरती पलटवार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी। मुख्यमंत्री शिंदेंचा 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा। भाजपच्या बैठकांचा जोर वाढला। एकाच महिन्यामध्ये दुसऱ्यांदा भाजपच्या कार्यसमितीची बैठक। नागपूरमध्ये बैठक झाल्यानंतर आता मुंबईमध्ये होणार बैठक। भाजपचा एक खासदार म्हणतात, भाजपमध्ये सहन होत नाही, तिथे गुलामी चालते, केंद्रीय नेतृत्व सांगेल तेच ऐकावं लागतं। पटोलेंनी मोदींना प्रश्न विचारला म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकलं। राहुल गांधींची भाजपवरती टीका। 56 इंच छाती आहे असं म्हणतात, पण 56 इंचांची छाती संसदेतली घुसखोरी थांबवू शकली नाही। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींवरती निशाणा। आगामी 100 दिवस घर सोडा, कुटुंबियांना सांगा देशासाठी जातोय। रेवंत रेड्डी यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार येणार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं विधान। तेलंगणामधून राहुल गांधी यांची पदयात्रा गेली होती आणि महाराष्ट्रातूनही पदयात्रा गेली म्हणून काँग्रेसचं सरकार येणार, रेड्डींचं वक्तव्य। मणिपूरमध्ये लोकांची हत्या होत होती, महिलांवरती बलात्कार होत होते, पण मोदी तिथे गेले नाही। मात्र मोदी गुजरातमध्ये डायमंड बार्सचं उद्घाटन करण्यासाठी गेले। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मोदींवर टीका। गांधीजींनी याच भूमीतून इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा सुरू केला। सोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा ठरावही इथेच झाला। इंदिरा गांधींना याच भूमीनं अध्यक्ष केलं, त्यामुळे राहुल गांधी आणि खरगेंचा संदेश देशात जावा म्हणून देशाची मध्यभूमी निवडली। नाना पटोलेंचं वक्तव्य। राहुल गांधींकडून राजघराण्याचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही। देवेंद्र फडणवीस यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। काँग्रेसची ही महारॅली नाही तर ही सूक्ष्म रॅली होती। राहुल गांधी यांचं भाषण न ऐकताच लोक निघून जात होते। हे कशासाठी तयार आहेत माहीत नाही, पण आम्ही तयार नाही असं लोक यांना म्हणतात। काँग्रेसच्या सभेवरती फडणवीसांचा निशाणा। राहुल गांधींनी कितीही सभा घेतल्या, यात्रा केल्या तरी त्यांचा प्रभाव पडणार नाही। मोदीच देशाचं नेतृत्व करतील हे जनतेनं ठरवलंय। राहुल गांधी मोदींच्या आजूबाजूलाही पोहोचू शकत नाही। प्रवीण दरेकरांची राहुल गांधींवरती टीका। विरोधी विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे गेले तेव्हाच त्यांनी हिंदुत्व, देवदेवता आणि धर्माविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला। प्रवीण दरेकरांची टीका। प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र। प्रत्येकी 12 जागा लढवण्याचा वंचित आघाडीचा महाविकास आघाडीला प्रस्ताव। ठाकरे, शरद पवार, खरगेंना पत्र पाठवत सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला। संजय राऊत 23 जागांची यादी घेऊन काँग्रेस वरिष्ठांकडे गेले। ते इतक्या जागा लढवणार तर आम्ही काय करायचं? संजय निरुपम यांचा सवाल। जागा वाटपामध्ये सगळ्यांनी कॉम्प्रोमाइज करायला हवं, पण मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज करणार नाही। कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा काँग्रेसच लढवणार, संजय निरुपम यांचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर शिवसेना ठाकरे गटासोबत येतील, माजी मंत्री रवींद्र वायकर यांचा दावा। आज दिल्लीमध्ये काँग्रेस समन्वय समितीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार। त्यानंतर गरज पडली तर शिवसेना आणि काँग्रेसशीही चर्चा करू, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। लोकसभेच्या जागांसंदर्भात आज काँग्रेसची चर्चा, त्यानंतर घटक पक्षांसोबतही चर्चा करणार। सहकारी पक्ष कितीही आकडे सांगत असले तरी आम्ही अद्याप कुठलीही आकडेवारी जाहीर केलेली नाही, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। काँग्रेस पक्षाच्या महारॅलीमध्ये चोरांचा सुळसुळाट, कार्यकर्त्यांची झाली पाकिटमारी, कार्यकर्त्यांना मनस्ताप। तिन्ही पक्षांमध्ये चांगला सुसंवाद आहे। पुणे जिल्ह्याच्या प्रश्नावरती तिघेही मिळून तोडगा काढतील। न्यायालयामध्ये जाण्याची वेळ येणार नाही। आमदार मनीषा कायंदे यांची निधी आरोपांवरती प्रतिक्रिया।
पदावरती बसल्यानंतर विकासाचा अभिनय करण्यापेक्षा केंद्रातल्या सरकारकडे मान वर करून सवाल विचारता येत नाही. त्यांची लाचारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावरती येऊन मांडणं जास्त महत्त्वाचं, अमोल कोल्हे यांची टीका. 2024ची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार, राजू शेट्टी यांचं वक्तव्य. सचिन अहिर आणि अंबादास दानवे एफडीआय विषयी बोलत आहेत, पण त्यांचा संबंध खंडणीशी. त्यांच्यावेळी उद्योगपतींच्या घरासमोरच मुंबई पोलीस स्फोटकं ठेवत होते, अतुल भातखळकर यांची टीका. मी शेतकऱ्यांचा मुलगा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलणारच. राजकारणामध्ये राहून अभिनय करण्यापेक्षा अभिनय करून राजकारण करणं कधीही चांगलं, अमोल कोल्हे यांची टीका. देशातल्या 100 कर्तृत्ववान महिलांच्या यादीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश. इंडिया टुडेनं जाहीर केली 100 महिलांची यादी. राष्ट्रवादी पक्ष बंद खोलीमध्ये चर्चा करेल. पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये योग्य तो न्याय सगळ्या पक्षांना मिळेल. जागा वाटपावरून खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अंबादास दानवे आता विरोधी पक्षनेते झालेत. त्यांनी प्रगल्भ झालं पाहिजे, पण अजूनही ते अभ्यास न करता बालिशपणाची वक्तव्य करत असतील, हे दुर्दैव. प्रवीण दरेकर यांचा दानवेंवरती हल्लाबोल. नाशिक पोलिसांनी येरवडा कारागृहामधून मागवली कुख्यात दहशतवादी सलीम कुत्ताची माहिती. सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता संबंधांचे धागेदोरे शोधण्याचं काम क्राईम ब्रांचकडून सुरू. माजी मंत्री सुनील केदार यांचा हॉस्पिटलमधील मुक्काम संपला. वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहामध्ये रवानगी. राज्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 300च्या पुढे. सर्वाधिक प्रकरणं मुंबईमध्ये, तर JN1ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ नाही. अकोल्यामध्ये आढळला कोरोनाच्या JN1 या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण. आरोग्य यंत्रणा झाली सतर्क. महानगरपालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये JN1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला. प्रशासनाच्या स्तरावरून विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याची जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची माहिती. सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे बैठक झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती. कोविडचा नवा व्हेरियंट जास्त गंभीर नसला तरी काळजी घेण्याची गरज, भारती पवार यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा इगो प्रभू श्रीरामांपेक्षा मोठा झालाय का? धार्मिक हिंदूंना मंदिरात जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते, ज्योती वाघमारे यांची ठाकरेंवरती टीका. आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच लवकर आम्ही संबंधित मंत्री आणि अधिकारी यांच्याशी बैठक घेऊ आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, अमरावतीमध्ये बोलताना शरद पवार यांचं वक्तव्य. आरबीआय बँकेसह मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणाऱ्यांना 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. गुजरातमधल्या बडोद्यामधून 3घांनाही केली होती अटक. ठाण्यातल्या सिनेगॉग या चौकामध्ये ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळ प्रशासनाला आला बॉम्बचा ईमेल. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, तपास सुरू. महाराष्ट्र आयसिस दहशतवादी मॉड्यूल प्रकरणातील 6 प्रमुख आरोपींच्या विरोधात एनआयएकडून आरोपपत्र दाखल. परकीय आधारित इसिस हँडलर्सचा जागतिक संबंध आणि सहभागासंदर्भामध्ये कट केला उघड. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पंढरपूर मंदिर समितीमधील अनागोंदींची SITच्या मार्फत चौकशी करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सारथी, बार्टी, महाज्योती फेलोशिप परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यानंतर आता पुन्हा परीक्षा होणार. 10 जानेवारीला परीक्षा होणार. एबीपी माझानं उघड केला होता परीक्षेतला गोंधळ. 20 जानेवारीपासून ओबीसी समाजही मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार. मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आंदोलन केलं जाणार. नगरच्या गुहा येथे कनिपनाथ मंदिरामध्ये बसवलेल्या मूर्तीला मुस्लिम बांधवांचा आक्षेप. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित मूर्ती हटवण्याची केली मागणी. शहापूर तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई. सत्तेच्या धुंदीमध्ये शासनाचं टंचाईग्रस्त भागाकडे दुर्लक्ष. जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका. वर्ध्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं चटणी भाकर आंदोलन. आयटक आणि सिटूच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन करून वेधलं लक्ष. वाशिमच्या मंगळूरपीर या तालुक्यामध्ये अवैध व्यवसायांच्या विरोधात मनसेचं आंदोलन. टेलिफोन टॉवरवरती चढून कार्यकर्त्यांचं शोले स्टाईल आंदोलन. आंदोलनामुळे प्रशासनाची तारांबळ.
पीएपी प्रकल्पाच्या विरोधामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचं मुलुंड रेल्वे स्थानकाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण. महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल त्यासोबतच उद्धव ठाकरेंवरती घोटाळ्याचा आरोप. सोलापूरमध्ये अंगणवाडी सेविकांचा कॅन्डल मार्च. गेल्या 28 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन. जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं सुरू असलेल्या आंदोलनानंतर डॉक्टर महेंद्र कुमार खुरा यांची बदली. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बदली. जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे. आजपासून सर्व निवासी डॉक्टर्स कामावरती रुजू होणार. कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना फटका. बीडच्या नेकनूर येथे कांद्याला ₹1 प्रति किलोचा भाव. त्यामुळे शेतकऱ्यांना उरलेला कांदा शेतात फेकून द्यावा लागला. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कारखान्याला भीषण आग. केम्सपॅक नावाच्या कंपनीला आग लागल्याची माहिती. सासरच्या छळाला कंटाळून महिलेची 2 वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या. कोल्हापूर जिल्ह्यातल्या भेंडवळे गावातली घटना. नैरोबीहून मुंबईला आलेल्या केनियन महिला प्रवाशाला DRIच्या अधिकाऱ्यांकडून अटक. सामानाच्या तपासणीमध्ये 1500 ग्रॅम पांढरी पावडर जप्त. त्यासोबतच पांढरी पावडर कोकेन असल्याचा दावा. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कणकवलीच्या हुंबराट पुलावरती 4 चाकीचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकली. अपघातामध्ये कार चालकाचा मृत्यू. 3 जण जखमी. जालन्यामधील बडी सडक येथील व्यावसायिकाच्या घरातील 43,77,000चा ऐवज चोरीला. घरातील नोकरानंच हात साफ केल्याचा पोलिसांची माहिती. 3 महिला नोकर अटकेत. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांचा लॉजवरती छापा. 6 महिलांची सुटका. 6 पैकी 1 महिला परप्रांतीय असल्याची माहिती. कच्छ भुज येथून गोंदियाकडे उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवरती कारवाई. धुळ्यातील शिरपूर शहर पोलिसांकडून 49 उंट ताब्यात. कोरेगाव भीमा लढाई आणि शौर्य दिनावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता. कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव सांगणारं नवं पुस्तक समोर. कोरेगाव भीमाची लढाई ज्या कारणावरून झाली ते मुख्य कारण या पुस्तकात छापल्याची माहिती. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस सतर्क. हॉटेल्स, रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवरती रंगणाऱ्या पार्ट्यांवरती पोलिसांची राहणार करडी नजर. गुजरात राज्य सरकार आणि माझगाव डॉक सामंजस्य करार. माझगाव डॉककडून गुजरात सरकार घेणार पाणबुडी. ही पाणबुडी द्वारका बेटाच्या परिसरामध्ये पर्यटनासाठी वापरली जाणार. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादींकडून बोरी इचोड नागपूर हैदराबाद महामार्गावरती रास्ता रोको. टायरची जाळपोळ करत विदर्भवादी आक्रमक. एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांचा दणका. पात्रता निकष पूर्ण न केल्यानं पदावरून हटवलं. एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील हे सदावर्तेंचे निकटवर्तीय. गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार येथे शंकरपटाचा थरार. 225 बैलजोड्यांचा सहभाग. भव्य शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुण्याच्या कोथरूडमधून श्री नवनाथ सत्वतीर्थ प्रतिष्ठान जाणार अयोध्येला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजा करून हे प्रतिष्ठान अयोध्येला निघणार. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर. 6 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्या जीरबंद. म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील 265 पात्र भाडेकरू रहिवाशांची संगणकीय सोडत. जुन्या उपकरप्राप्त इमारतीमध्ये 265 पात्र भाडेकरू रहिवाशांना सदनिकांचं वितरण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भामध्ये आणि राम मंदिर उत्सवासंदर्भामध्ये बैठकीमध्ये चर्चा. 18 ते 22 जानेवारी दरम्यान राज्यामध्ये राम मंदिर उत्सव साजरा करण्याचं तिन्ही पक्षांमध्ये एकमत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळ बैठक. विदर्भातील 47 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 18,399,00,000 रुपये मंजूर. अयोध्येमधील मंदिर लोकार्पणाच्या दिवशी घरोघरी दिवाळी साजरी करा. प्रत्येकालाच अयोध्येमध्ये जाणं शक्य नसल्यानं हिंदू बांधवांनी घराजवळच्या राम मंदिरामध्ये जाऊन अयोध्येचा सोहळा पाहावा. जळगावमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आवाहन. अनिकेत दाभोळकरच्या अपघाती मृत्यूनंतर चिपळूण कराड रोडवरील खेर्डीमधील अतिक्रमणावरती हातोडा. राष्ट्रीय महामार्ग ग्रामपंचायतीकडून पोलीस बंदोबस्तामध्ये संयुक्त कारवाई.
नेहमी खरं बोलत असल्यामुळे लोकांना वाईट वाटतं. खरं बोलण्याची फळं ही आपण भोगलेली आहेत. मात्र खरं बोलण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे. जळगाव येथील कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा सरकारला घरचा आहे. सरकारमधील काही व्यक्तींचा सदावर्तेंना वरदहस्त असल्याचा आरोप. अमरावती रोडच्या रुंदीकरणाची अमरावतीच्या तरुणाची मागणी. परतवाड्यामधून शरद पवारांचा ताफा जात असताना फलक घेऊन उभा असलेल्या या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेची कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी अजय पाटील यांची तर नरेश गडेकर यांची प्रमुख कार्यवाहपदी निवड. 9 जानेवारीला पर्यावरण परिषदेचं मुंबईमध्ये आयोजन. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित. पाशा पटेल यांची माहिती. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित. बारामतीमधील भाजी मंडईला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट. विविध दुकानदारांशी केली चर्चा. सुप्रिया सुळे मंडईमध्ये आल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी. मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छता मोहिमेच्या पूर्वी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून रस्ता धुण्याचं काम. स्वच्छ सुंदर मीरा भाईंदर या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे 30 डिसेंबरला भाईंदर पूर्व इथे येणार. चांद्रयान 3 आणि आदित्य L1च्या यशानंतर आता इस्रोचं मिशन ब्लॅक होल. ब्लॅक होलचं रहस्य उलगडण्यासाठी इस्रोची नवी मोहीम. 28 फेब्रुवारीपर्यंत रामललांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना अयोध्येमध्ये भोजनदान तसंच हजारोंची निवासाची सोय. अयोध्येमध्ये विविध ठिकाणी 35 अन्नछत्र उघडण्यात येणार. 21 आणि 22 जानेवारीला राम मंदिराचा उत्सव रत्नागिरीमध्ये साजरा होणार. 11 ते 1 या वेळेमध्ये लाईव्ह कार्यक्रम ग्रामस्थांना दाखवला जाणार. याच पद्धतीनं कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवावा, उदय सामंत यांची विनंती. इंडिया आघाडी देशभरामध्ये भाजपच्या विरोधात लढणार, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल नेतृत्व करणार. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची माहिती. पूर्वोत्तर भारतातील युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ही आघाडीची शस्त्रधारी संघटना केंद्र सरकारसोबत शांतता करारावरती स्वाक्षरी करणार. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी होणार. बाटा इंडिया कंपनीला चेन्नईच्या अण्णा सलाई असेसमेंट सर्कलच्या अधिकाऱ्यांकडून 60 कोटींहून अधिकची नोटीस. आपली बाजू मांडण्यासाठी कंपनीला 10 जानेवारीपर्यंतची मुदत. 11 ते 14 जानेवारीच्या दरम्यान दादरच्या शिवाजी पार्कमध्ये कला महोत्सवाचं आयोजन. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह कला प्रदर्शनही भरवण्यात येणार. या कला महोत्सवाचं यंदा 3रं वर्ष. ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोला डिलिव्हरी चार्जेसवरील कर न भरल्यानं जीएसटी विभागाकडून नोटीस. मात्र ही रक्कम अन्न वितरण भागीदारांच्या वतीनं ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून गोळा केली जाते. त्यामुळे कंपनी कोणताही कर भरण्यास जबाबदार नाही, झोमॅटोचं उत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.